इथे मी एकदम फ्रेश बोंबील घेतलेले आहेत. आता हे बोंबील कापून घेते. आता बोंबील आहेत ते कापून घेतलेले आहेत, असे मधून चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेले आहेत. तर 1 चमचा हळद, आलं आणि लसण 1 मोठा चमचा, चिंचेचं पाणी, अर्धा चमचा घरगुती मसाला. मसाल्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, पण मिठाचं सुद्धा प्रमाण कमी घ्यायचं आहे बोंबील जेव्हा फ्राय करतो तेव्हा. आणि मसाल्याचं सुद्धा कमी घ्यायचं आहे प्रमाण, हळदीचं जास्त घ्यायचं. मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे बोंबील. इथे तांदळाचं पीठ आणि रवा सम प्रमाणात घेतलेला आहे कोटिंग लावण्यासाठी. आता मिक्स करून घेते. आणि बोंबील आहेत ते फ्रीजमध्ये 10 मिनिटं ठेवलेले होते फ्रीजरमध्ये. आता ते मॅरिनेशन झालेले आहेत, तर फ्राय करून घेणार आहे. तर तांदळाचं पीठ आणि रवा बोंबलांना लावून घेते आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे. स्लो फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे. कुरकुरीत बोंबील फ्राय तयार झाले.